आणि टाका त्यांना, टाका ना त्यांच्यावर टाका ना. हा असं असं धरा, असं एक जण धरा. एसटी महामंडळाचा जाहीर धिक्कार असो. आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. मनमानी कारभार नाही चालणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा एसटी महामंडळ हाय 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 हाय. मागे जर का बाबा पीछे मुंह करो. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना सरकारचा जाहीर धिक्कार असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. या एसटी महामंडळाच्या कारवाई झालीच पाहिजे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. नमस्कार, मी समाधान बैसाने, रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष. मी गेल्या 2 महिन्यापासून भजन्या धरणे आंदोलनाला क्युमाइन क्लब देव जेल रोड येथे बेमुदत भजन्या धरणे आंदोलनाला बसलेलो आहे. परंतु शासकीय अधिकारी कर्मचारी, एसटी महामंडळाचे निर्लज्ज अधिकारी यांनी आजपर्यंत मला समाधानकारक उत्तर दिलं नाही किंवा माझ्या आंदोलनाची ठोस दखल घेतलेली नाही. म्हणून मी या एसटी महामंडळाचा जाहीर धिक्कार करतो, या सरकारचा जाहीर धिक्कार करतो. मी मागण्या करतो, एसटी महामंडळामध्ये जो मनमानी कारभार चालू आहे, भ्रष्टाचारी चालू आहे, तो भ्रष्टाचार मी बाहेर काढलेला आहे. परंतु इथले जिल्हा अधिकारी असेल किंवा पोलीस प्रशासन असेल याच्याकडे जाणून बुजून लक्ष देत नाही आहे. मी 2 महिन्यापासून आंदोलन करीत आहे, तरी यांनी माझ्या आंदोलनाची दखल घेतलेली नाहीये. यांनी पुरुषोत्तम व्यवहार विभाग नियंत्रक यांनी जी काही आचारसंहितेत बदली केलेली आहे, एक सर्वसाधारण कोणी काही केलं काही डायरेक्ट गुन्हे दाखल करून त्यांना आतमध्ये टाकतात. परंतु या पुरुषोत्तम व्यवहाराने, विजय गीतेने आणि सौरभ देवरेने या 3 अधिकाऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे, मनमानी कारभार केलेला आहे, पदाचा गैरवापर केलेला आहे. असे सगळे ठोस पुरावे देऊनही यांच्यावर कुठल्याही पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले नाही आहेत. यांच्यावर जर का गुन्हे दाखल झाले नाहीत तर मी समाधान बैसाने आज रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या कार्यालयासमोर त्यांचे प्रतिमेचं आत्मदहन केलेलं आहे. मी याच्यानंतरही जर मला न्याय भेटला नाही तर माननीय परिवहन मंत्री सरनाईक प्रताप सरनाईक यांच्या ऑफिसामध्ये हे बॅनर घेऊन मी तिथे आंदोलन करीन आणि याच्यानंतर असा विषय राहील आमचा.